मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा आणि आजी या दोघीही हार देऊन आता घरी निघालेल्या असतात. पाऊस खूप पडत असल्यामुळे त्या दोघीही छत्री घेतात तशाच पुढे पुढे निघतात. पण त्या दोघींच्याही मनात एकाच विचाराने गोंधळ घातलेला असतो, तो म्हणजे सत्या नक्की कुठे गेला असेल. तर सत्या आता त्यांच्याच पाठीमागे असतो, पण त्यांनी काही पाहिलेलं नसतं, कारण सत्याने सायकलच्या स्पर्धेमध्ये आता भाग घेतलेला असतो. दुसरीकडे निरूपा फक्त आणि फक्त सत्याला दोष देत असते आणि म्हणते त्या सत्याने माझी नथ चोरली, आता त्या म्हातारीला आणि मीराला मी चांगलाच धडा शिकवणार आहे, म्हणून ती अगोदरच मीराला कॉल करते. इकडे मीरा आता लगेचच म्हणते, आजी मला असं वाटतंय की यांचाच कॉल असेल. या विचाराने ती फोन हातात घेते. मग तिला समजतं की सासूबाईंचा कॉल आहे. तेव्हा ती म्हणते, सासूबाई आहेत या तर. तेव्हा आजीला कळून चुकतं की ही भामटीना काहीतरी आता मीराला बोलणार. या विचाराने आजी आता जरा डोकं शांत ठेवण्याचा निर्णय घेते. मग मीरा कॉल रिसीव करते आणि विचारते, हॅलो काय झालं सासूबाई. तेव्हा निरूपा विचारते, हॅलो काय ग, सापडला का तो चोर. पण बरं झालं हा तू आणि सासूबाई सकाळ सकाळ त्या चोराला शोधायला बाहेर पडलात, आणि आता तो सापडला ना तर त्याला अगोदर घरी घेऊन ये, नाहीतर तुझ्यावर चोरीचा आळ टाकणार आणि तुलाच घेऊन जाईन मग पोलीस स्टेशनला, आणि तुझी कंप्लेंट सुद्धा करेन. आता मला माझी नथ हवी आहे म्हणजे हवी आहे. तेव्हा अशी धमकीच आता निरूपा ही मीराला देत असते. आणि इकडे काय होतं तर आजी लगेच मीराकडून फोन घेते आणि आपल्या कानाला लावते. तर दुसरीकडे आता निरूपाला वाटतं की मीरानेच फोन घेतलाय आणि म्हणून ती तडातडा मीरालाच बोलू लागते. मग पुढे आता निरूपा म्हणते, त्या चोराच्या जीवावर उड्या मारताय ना तुम्ही, आता त्या चोरालाच पकडून ना घरी घेऊन ये आणि सांग तुझ्या त्या म्हातारीला, असं आता ती धमकी देतच जेव्हा म्हणते तेव्हा आजी पण आवाज चढवून म्हणते, म्हातारीच बोलतीये, बोल काय बोलायचंय ते म्हातारीला बोल. तेव्हा मात्र निरूपा घाबरते आणि तिची बोलतीच अक्षरशः बंद होते. तेव्हा सासूबाई, अहो सासूबाई ऐका ना, मी मीराशी आपलं आपलं असं म्हणून ती बोलायची थांबते. तेव्हा आजी विचारते, काय ग तिच्याशी काय बोलत होतीस तू. अगं मला सगळं माहिती आहे तू कशी आहे ते. अगं अगोदरच ती पोर टेन्शनमध्ये आहे आणि तिला अजून टेन्शन देऊन तू बोल लावायचं ठरवलं आहेस का. अगं निरूपा तू ना कधी म्हणजे कधीही सुधारणार नाहीस. आता हे बघ, अगोदरच पोर खूप टेन्शनमध्ये आहे आणि उगीच काही बडबडू नकोस, आणि तुला मदत करता नाही आली ना तर निदान बंद तरी ठेव तुझं तोंड, नाहीतर तिकडे येऊन ना मुस्कटच फोडेन, असं आजी आता रागातच निरूपाला म्हणते. तेव्हा आजीच्या या धमकीला जरा निरूपा घाबरते. मग इकडून आजी लगेचच फोन कट करतात. तर निरूपा सुद्धा अगदी शांतपणे फोन ठेवते आणि खूप चिडचिड करत असते. इकडे पंकज आपल्या रूममध्ये असतो आणि खिशामध्ये पाहतो तर त्यामध्ये पैसेच नसतात. त्याच्या मागे देविका उभी असते आणि पैसे घेऊन. तेव्हा आता तो म्हणतो, बापरे माझे पैसे कुठे गेले असतील. तेव्हा तो इकडे तिकडे जरा शोधू लागतो. मग देविकाच्या हातात ते पैसे पाहून तो विचारतो, हे पैसे तुझ्याकडे कसे आले. तेव्हा ती म्हणते, हो माझ्याकडेच आहेत, मला सांग हे पैसे तुझ्याकडे आले कुठून. तेव्हा तो म्हणतो, ते असंच माझ्याकडे येतात ना पैसे. मग आता ती विचारते, काय रे तू माझ्याबरोबर खोटं बोलतोस, आईंची नथ तू विकली ना, असं सरळ सरळ ती आता विचारते. मग आता पंकज खूपच घाबरतो आणि त्याची बोलतीच बंद होते. ती म्हणते, खरं खरं सांग हा पंकज, नाहीतर यावेळी ना मी पोलिसांच्या ताब्यात देईन तुला स्वतः. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही नको नको प्लीज, पोलीस नको. अरे मी काहीच केलेलं नाही आहे, मी नाही घेतली, नाही नाही मी नाही घेतली. आता हे असं सतत तो म्हणत असतो, पण हे सगळं ना त्याचं स्वप्न असतं, हा फक्त त्याचा भास असतो. आणि तो मोठ्या मोठ्याने ओरडतो, नाही मी नाही घेतली, मी नाही घेतली. मग तेवढ्यातच देविका तेथे येते आणि लगेचच पंकजला उठवत म्हणते, ए पंकज काय चाललंय रे तुझं, अरे काय नाही घेतलं तू, असा ती त्याला जाब विचारते. मग तो अक्षरशः घामाघूम झालेला असतो आणि भानावर येतो व देविकाकडे बघतच बसतो. तेव्हा ती विचारते, अरे काय झालंय, काय बरळतोस आणि नाही नाही काय म्हणतोयस, मला कळतच नाहीये पंकज, एवढा का घाम फुटलाय रे तुला. तेव्हा तो म्हणतो, घाम आलाय का, बरं ठीक आहे, एसी ऑफ होता का. तेव्हा ती म्हणते, अरे सगळं सुरू आहे, पण मला सांग तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय, अरे काय सुरू आहे, तुला काही विचित्र स्वप्न पडलंय का. तेव्हा तो म्हणतो, नाही कुठे काही स्वप्न पडलंय. मग आता लगेचच देविका विचारते, पंकज मला एक सांग, अरे तू तर आईंची नथ नाही ना घेतलीस. तेव्हा डायरेक्ट आता प्रश्न तिने असा विचारल्यामुळे पंकज खूप घाबरतो आणि अगदी खरं खरं
ती बोललेली असते आणि म्हणून तो तिच्याकडे बघतच राहतो। तेव्हा तो आता नाही होऊन पडतो आणि विचारतो, तू वेडी झाली आहेस का अगं? मी कशाला ती नथ वगैरे घेईन, चल आता बाजूला हो, मला अगोदर फ्रेश होऊ देत। मग आता तो लगेच जेव्हा तिथून जातो ना, तेव्हा देविका हसते आणि म्हणते, असा काय हा, मी तर आपली फक्त मस्करी करत होते। तर दुसरीकडे मीरा आणि आजी या दोघीही आता घरी निघालेल्या असताना आजी मध्येच त्या रिक्षा थांबवते आणि लगेचच रिक्षामध्ये बसते। तेव्हा आता मीराच्या कानावर सततच तो आवाज पडत असतो की भव्य आणि रोमांचक सायकल स्पर्धेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जे जे काही अनाउन्सर बोलत असतो ना, ते सगळं काही आता मीरा ही ऐकत असते। मग आता 5 दिवसांपैकी 1 दिवस तर सरलेला आहे, आता फक्त राहिलेत 4 दिवस असं अनाउन्सर जेव्हा बोलतो ना, तेव्हा मीराला सततच आता सत्याचं बोलणं आठवत असतं की कशा प्रकारे सत्या सुद्धा 5 दिवस घरी येणार नाहीये, कारण त्याला खूप मोठं भाडं लागले, परंतु गाडी तर इथेच आहे आणि भाडं लागले असं म्हणतायत। हेच मीराच्या मनात सतत येत असल्यामुळे मग आता त्यानंतर जेव्हा मी हार द्यायला त्या ठिकाणी गेले होते स्पर्धेच्या, तेव्हा ते काकासुद्धा म्हणाले की 5 दिवस सलग इथे आता सायकल चालवण्याची स्पर्धा आहे, एका माणसाने घेतलाय त्यामध्ये भाग आणि 2 लाख रुपयांचं बक्षीससुद्धा मिळणार आहे। त्याला हे सगळं सारखं आठवत असतं की हे 5 दिवस मग आता या 5 दिवसांमध्ये सत्या इथं आहे की दुसरीकडे कुठे आहे हा प्रश्न तिला पडतो आणि तिला असं वाटतं की सत्याने या स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल, म्हणून ती त्या रिक्षावाल्या काकांना म्हणते, रिक्षा थांबवा। ते बिचारे अचानकच ब्रेक मारतात। मी आजीला काहीही न सांगता लगेचच रिक्षातून खाली उतरते आणि स्पर्धेच्या ठिकाणी धाव घेऊ लागते। तेव्हा आजीला कळतच नसतं काय झालं मीराला। तेव्हा आजी म्हणतात, अहो दादा थांबा हा, मी पैसे घेऊन आले। तेव्हा ते म्हणतात, नको मी तर अजून मीटरसुद्धा टाकलेला नाहीये। मग आजीसुद्धा लगेचच मीराच्या पाठीमागे धावू लागतात। त्यानंतर आता इकडे तो अनाउन्सर असतो, तो म्हणतो, आयोजकांना मी विनंती करतो की सत्या दादाच्या गळ्यात त्यांनी हार घालावा, दादा प्लीज असं म्हणून आता तो आयोजकांना उठवतो। आता मीरा आणि आजी मात्र इकडे अजूनही त्या स्पर्धेकडेच धाव घेत असतात। मीरा पुढे तर आजी पाठीमागे। आजी मीराला सतत आवाज देत असतात की थांब बाळा, परंतु मीरा खरंच काही थांबत नसते, सत्याच्या ओढीने तिकडे स्पर्धेकडेच निघालेली असते। इकडे मात्र आता सत्याच्या गळ्यात आयोजक हे हार घालतात, तर सत्या अतिशय जिगरीने ती सायकल चालवू लागतो। त्यानंतर आता अनाउन्सर म्हणतो, आंब्याच्या फांदीवर बसलाय मोर आणि सत्या दादामध्ये आहे किती जोर, असं म्हणून तो सत्याला प्रोत्साहन देत असतो की जेणेकरून तो पुढे सायकल चालवू शकेल। मग आता सत्या खूप हिमतीने आणि मेहनतीने ती सायकल चालवत असतो। त्याच वेळी आता मीरा तेथे येऊन पोहोचते, सत्याला समोर पाहते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते, परंतु सत्याने अजून काही तिला पाहिलेलं नसतं, तो सायकल चालवण्यामध्येच व्यस्त असतो, मग्न असतो। त्यानंतर आता आजीसुद्धा तेथे येऊन पोहोचतात आणि सत्याला समोर सायकल चालवताना पाहतात। त्यांच्याही काळजाचा ठोका अक्षरशः चुकतो। मग त्या दोघीही धक्क्यानेच सत्याकडे बघतात। त्यानंतर मीरा डायरेक्ट त्या रिंगणातच घुसते आणि म्हणते, अहो। तेव्हा सत्या म्हणतो, ए धूमकेतू, तू कशी आलीस इथे? मग आता सगळेजण सत्याकडे बघू लागतात। खरंच आता मीरा तेथे असते। सत्या म्हणतो, ए धूमकेतू, मी नाही फसणार, कारण मला माहीत आहे ना, तू माझ्या स्वप्नातून बाहेर आली आहेस मला भेटायला। अगं आता काय पहिल्यांदा नाही बघते मी तुला, अरे मला माहीत आहे ना, स्वप्न पडलं तर मला झोप लागेल आणि झोप लागली तर समजा काही विचका होऊन जाईल। मला माहीत आहे ना, माझी ताकद वाढवण्यासाठी तू आता इथे आली आहेस ना। अगं मला सगळं काही माहीत आहे धूमकेतू, कारण हा सत्या ना धूमकेतूला अगदी चांगलंच ओळखतो। अगं प्रत्यक्षात नसेल ना तरीही मनात तूच आहेस माझ्या, मग तुझ्याशिवाय अजून कोणाचा भास होणार आहे मला माहीत आहे तिकडे पाणी पिऊन तू अगदी बेजार झाली असशील, पण उचक्या काही थांबायच्या नाहीत, कारण मी इकडे ना सारखीच तुझी आठवण काढतोय। आता सांग मला धूमकेतू, अगं तुला बघून ना मला सारखंच हायसं वाटतंय, असं म्हणून तो तिच्या भोवती आता गोल गोल फिरत असतो। तर मीराला काहीच कळत नसतं की मी सत्यासमोर अशी उभी असून तो असं का बोलतोय। सगळे आयोजक त्याचबरोबर स्पर्धेच्या ठिकाणी असणारे प्रेक्षक सत्याकडे अगदी वेड्यासारखे पाहतात।
कारण आता त्याला समजतच नसतं की खरोखर तिथे धूमकेतू आहे त्याची म्हणून. आजीसुद्धा अगदी आश्चर्याने सत्याकडे बघतात आणि या मुलाचं काही डोकं फिरलं की काय असा विचार करतात. पण सत्या खरंच यावेळी ना कुणाचं ऐकतच नसतो. त्याला असं वाटत असतं की मला ना माझ्या धूमकेतूचा सतत आपला भास होत आहे. तो सारखा सारखा म्हणत असतो, अगं धूमकेतू हस ना हस ना. पण मीरा काही हसतच नसते, कारण आता तिला काय करावं ना हे सुचत नसतं. सत्याने एवढी मोठी रिस्क का घेतली हाच प्रश्न तिला पडलेला असतो. आणि सत्या अगदी तिच्या जवळ जातो. त्याला वाटतं की हे माझं स्वप्न आहे, हा माझा भास आहे, आणि म्हणतो अगं हास की हास. तेव्हा मीरा काय करते, रागाच्या भरात ना सनकन एक सत्याच्या कानाखाली मारते. तेव्हा सगळेजण धक्क्याने आता सत्याकडे बघतात. सत्याचे डोळे खाडकन उघडतात आणि तो विचारतो, ए धूमकेतू, अगं तू खरोखर आली की काय? तेव्हा ती म्हणते, हो मी आले खरोखर. काय गरज काय होती तुम्हाला असं जीवाशी खेळण्याचं? अहो थांबवा की हे सगळं, उतरा अगोदर. असं म्हणून ती त्याला फोर्स करते की अगोदर खाली उतरा खाली उतरा. पण तो काही खाली उतरतच नसतो. मग आता सत्या म्हणतो, ए बाई काही वेडी झाली की काय? अगं तिथे बोर्डावर वाच, एक दिवस अख्खा पूर्ण केलाय मी अजिबात अशी हार मानणार नाहीये. मग आता मीरा रडकुंडीला येते आणि म्हणते, उतरा ना प्लीज खाली. अहो तुम्ही माझ्याशी पुन्हा खोटं बोललात ना? अहो मागच्या वेळी 15 दिवस जातोय असं सांगून तुम्ही तर जेलमध्ये अडकला होतात, आणि आता काय केलं तर 5 दिवसाचं भाडं आहे असं सांगून इथे आलात. अहो काय गरज आहे हे सगळं करण्याची? आपली बायको आपली वाट बघत असेल, आपली काळजी करत असेल, असं वाटत नाही का तुम्हाला? तेव्हा सत्या आता मीराकडे बघतो आणि म्हणतो, धूमकेतू ऐकून घे ना. अगं मी हे सगळं आपल्यासाठी करतोय, तुला माहिती आहे ना? मग आता मीरा रडतच म्हणते, आपल्यासाठी करताय का? अहो आपल्यासाठी ज्या काही गोष्टी करतात ना, फक्त एकमेकांच्या संमतीने करतो आणि दोघं डिस्कस करून काही गोष्टी ठरवतो. पण तुम्ही मला याबद्दल काही सांगितलं नाही. ते आलात आणि या स्पर्धेमध्ये भाग सुद्धा घेऊन टाकलात, मला काही कळवलं सुद्धा नाही. आणि आता मला सांगा इथे मी कुठे आहे? अहो तुम्हाला समजतच कसं नाही, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हीच आहात ना. आणि तुम्हालाच काही झालं तर, असं म्हणून आता ती खूपच रडू लागते आणि म्हणते की अगोदर उतरा बरं खाली, उतरा बरं खाली. तेव्हा ती त्याला सारखी सारखी उतरायला सांगत असते, पण तो उतरतच नसतो. मग आता सत्या त्याच्या हट्टालाच पेटून राहतो. तो उतरत नाही हे पाहून आजीसुद्धा त्या रिंगणामध्ये येतात आणि विचारतात, काय रे सत्या, ही असली कामं करण्यासाठी तू माझ्याकडून परवानगी घेतलीस का रे? आता तुला देऊ का अगोदर 2 रट्टे? असं म्हणून आजीसुद्धा भडकतात. अरे असली जीवघेणी कामं करून तू स्वतःच्या बायकोची स्वप्न पूर्ण करणार होतास का? तुला काय वाटलं रे, या म्हातारीशी असं आडून आडून बोललं, गोड गोड बोललं आणि परवानगी मागितली की सगळं काही लगेच झालं का? पण आता हे अजिबात चालणार नाही, उतर अगोदर, तू खाली उतर. असं म्हणून आजी त्याला अगोदर सायकलवरून खाली उतरायला सांगतात. पण सत्या आता हट्टच करतो आणि काही न बोलता तो रिंगणभर सायकल चालवतच राहतो. मग त्यानंतर आता सत्या म्हणतो की मी फक्त 5च दिवस सायकल चालवणार आहे, एवढं काय त्यात, मी चालवू शकतो. मीरा रडतच म्हणते, ते काही नाही. हे पहा मी आत्ताच तुम्हाला सांगतेय की माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका असेल असं काम त्याने अजिबात करायचं नाही. सत्यासुद्धा आता शपथच खातो आणि म्हणतो, माझ्या धूमकेतूच्या बसलेल्या स्वाभिमानाला मी धक्का लागू देणार नाही. तिचा तो स्वाभिमान मला जपायचा आहे आणि म्हणून मी हे सगळं करतोय. तेव्हा आजी म्हणतात, तुला हेच करायचं होतं तर सांगून करायचं होतं की असं आडून आडून कशाला केलंस रे? आणि चांगल्यासाठीच करत होतास ना, मग सांगायला काय जात होतं रे? अरे तुला माहित आहे का, तुझ्या अशा अचानक निघून जाण्यामुळे या घरामध्ये काय काय झालंय ते? तेव्हा सत्य आता अगदी धक्क्यानेच विचारतो, काय झालंय ग आजी? तेव्हा आजी म्हणते, अरे त्यांनी रूपाची नथ हरवली आणि आता हे समद प्रकरण म्हणजे नाकापेक्षा मोतीच जड झालं की, अरे तू नव्हतास तर तूच नथ चोरली अशी तिने मारली बोंब. आणि या मीराला सुद्धा वेठीला धरलं. अरे ती बिचारी तरी किती वेळ तुझी अशी बाजू धरून राहणार रे? अरे तुला फोन करत होती तर तुझा फोन सुद्धा बंदच. आणि अशा वेळेस आम्ही काय करायचं सांग बरं? मग त्यामुळे त्या निरूपाच्या हातात आयतच कुळीत मिळालं आणि मीरा लगेचच तिच्या तावडीत सुद्धा आली. अरे समजतंय का तुला, तू असं अचानक गेलास तर या पोरीची काय अवस्था होतीये घरात? असं म्हणून आजी मीराची बाजू समजावू लागते. आणि काय रे, आम्ही काय समजायचं, तुझी काळजी करायची, तुझ्या बाजू
बाजूने लढायचं की स्वतःला सांभाळायचं असं म्हणून आजी सततच त्याला जाब विचारू लागतात. तेव्हा सत्या सायकल चालवता चालवता म्हणतो, ही कुठली गणत आजे, मला तर काही माहीत सुद्धा नाही या नथीबद्दल. पण आजे मी तुझ्याकडनं ना एकच गोष्ट शिकलोय बघ, मनापासनं आपण जर कष्ट केले ना तर त्याचं फळ मिळतं म्हणजे मिळतंच. आणि मग आपण कुठलीही स्वप्न पाहिली ना तर ती पूर्ण होतातच. आणि तू बघतच राहा, ही माझी लढाई आहे आणि ती मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. आता माझ्यासाठी एवढंच काम कर, तू घरी जा इथनं आणि त्या निरूपाला ना चांगली सरळ कर. आणि आता पाहिजे तर लिहून घे, या समद्यामध्ये ना त्या फुसक्याचा म्हणजे तिच्या बबड्याचाच हात असणार आहे. तेव्हा आता आजी म्हणते, हे बघ तू नाही तर आपण आता जायचंय घरी. तेव्हा सत्य म्हणतो, आजी ऐक ना, अगं मी जे ठरवलंय ते करू दे की मला, फक्त थोडा वेळ बाकी आहे अगं. तेव्हा थोडा म्हणजे किती असं मीरा विचारते. तेव्हा सत्या सांगतो, थोडा म्हणजे फक्त 4 दिवस अजून, मग मी येतो की घरला असं म्हणून तो त्यांना जायला सांगतो. तेव्हा आजी विचारते, 4 दिवस म्हणजे काय थोडं झालं का रे? अरे बाळा कसं करणार आहे हे सगळं तू एकटा? मग सत्या म्हणतो, आजी तुझ्या पाया पडतो पण तू नाही म्हणू नकोस ग, आता तू जा बरं अगोदर इथनं. आणि आता जेवढं शक्य होतंय तेवढं तर करू दे की मला तुझा फक्त आशीर्वाद पाहिजे होता आणि तो मिळाला की. अगं तू स्वतःच आली इथपर्यंत, अगं मला जेवढं शक्य होतंय तेवढं तर करू दे ना, कारण आजी मला जिंकायचंय ग. तेव्हा आजी म्हणतात, अरे तुमच्या तो नवरा बायको मधला प्रश्न आहे, आता मीरा तूच काय ते ठरव बाई आणि याला सांग त्याने काय डिसिजन घ्यायचा ते. मग रागातच आजी म्हणते, तोपर्यंत मी आपली घरी जाते आणि त्या निरूपाला ना चांगलेच सरळ करते. मग आता आजी सत्याला जाता जाता म्हणते, जे बी करशील ना बाळा ते सांभाळून कर हा. तेव्हा सत्या हो म्हणतो. त्यानंतर मीरा आता तेथेच थांबते तर आजी आता जायला निघते. इकडे निरूपाने आता घरातील सगळ्यांना बोलवून घेतलेलं असतं. सुधाकर रावांना ती म्हणत असते की तुमचा त्या पनवतीवर डोळे झाकून विश्वास आहे ना, मग जरा उघडे डोळे ठेवा आणि मग जरा बघा इकडे तिकडे आजूबाजूला. अहो त्याची सगळी लक्षणं ना चोरासारखीच आहेत. काय तो फुकटचा तोरा, अरे रे 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 असं म्हणून ती सत्यावर हसत असते. काय ते ध्यान, ती खुरटलेली दाढी अशी खाजवत काय राहतो आणि काय ते बोलणं. आणि त्याच्यावरनच कळतं की त्याचं मन अजिबात साफ नाही आणि त्याच्या मनात ना पाप आहे पाप. तेव्हा देविका पंकज होला हो करतात, मात्र सुधाकर राव आणि रियाला अजिबातच हे निरूपाचं बोलणं पटत नसतं. मला सांगा आता बरं त्याने डाव साधला. माझ्या पर्समधनं त्याने लगेचच सोन्याची नथ ही पळवली आणि आता बसलाय पोबारा करून, कारण त्याला माहिती आहे ना एकदा का थंड प्रकरण झालं की झालं, मग कोणी विचारणार नाही. तर पंकज सुद्धा आता लगेचच म्हणतो, हो मला तर असंच वाटतंय त्या सत्याने ना माझ्या मम्माची नथ चोरली असेल, कारण दबक्या पावलांनी रूममध्ये गेलं असेल मम्माच्या आणि कोणी नाही हे पाहताच लगेचच त्याने काय केलं असेल तर मम्माच्या रूममध्ये जाऊन पर्स घेतली असेल, त्याच्यातून नथ घेतली असेल, खिशात टाकली असेल आणि विकली असेल कुठेतरी जाऊन. तेव्हा सुधाकर राव मग विचारतात, काय रे तुम्हाला माहिती आहे का त्यानेच नथ घेतली आहे म्हणून, आहे का काही पुरावा? तुम्ही का त्याच्या नावाने सतत बोलताय? तेव्हा लगेचच देविका तोंड वर करून विचारते, बाबा पुराव्याची गरज काय आहे? जर आई सांगतायत कॉन्फिडेंटली की त्यानेच नथ घेतली असेल मग तर त्यानेच घेतली असेल ना. आणि आपण सगळे विसरतोय का, कारण तो सगळ्यांसमोर बोलला होता तो मीराला ना सोन्याचं मंगळसूत्र देणार आहे आणि ते तर टॅक्सी चालवून असं पॉसिबल होणार नाहीये. मग कसं देणार आहे तो मीराला सोन्याचं मंगळसूत्र दसऱ्यापर्यंत? सांगा ना तुम्हीच आता. तेव्हा रिया म्हणते, 1 मिनिट देविका, अगं मला हे पटत नाही हा. सत्यादादाचं बोलणं जरी रूढ असेल, अरोगंट असेल तरी मला अजिबात वाटत नाही की तो चोरी करेल म्हणून. तेव्हा देविका, पंकज आणि निरूपा लगेचच तोंड वाकडं करतात. मग आता रिया म्हणते, आत्ता रवी जरी इथे असताना तरीही त्याने हेच म्हटलं असतं. ते मी म्हणतीये समजलं. हो मला मान्य आहे सत्यदादा गुंडागिरी करत असतो आणि कसाही अगदी वागत असतो, पण त्याचं जे काही असतं ना ते सगळ्यांसमोर असतं ना, तो असा घाबरट नाहीये. त्यामुळे मला असं वाटतच नाही की चोरीबिरीचा प्रकार करून तो पळकुटेसारखा पळून जाईल. मग आता निरूपा विचारते, तसं असतं तर मग समोर का नाही आला? आणि याला पळकुटेपणा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? मग आता सुधाकर राव मनातच विचार करतात, सत्यजित बेटा तू कुठे आहेस रे, कारण तू समोर आल्याशिवाय ह्या बाईचं तोंड काही बंद व्हायचं नाही. तेव्हा निरूपा विचारते, काय हो तुम्ही काही बोलणार आहेत की असंच तुम्हाला तोंड बंद ठेवणार आहेत? नाहीतर मी आता पंकजला घेऊन चालतेच पोलीस स्टेशनात. तेव्हा पंकज आता खूप घाबरतो. तेव्हा तो विचारतो, काय मम्मा, अगं मी कशाला?
तेव्हा निरूपा म्हणते याचं ना काही वेगळंच असतं. अरे तू कशाला म्हणजे? अरे कंप्लेंट नको करायला का त्या सत्याची? कारण माल विकायच्या आत ना चोर सापडला पाहिजे. तेव्हा सुधाकर राव म्हणतात हे बघ निरूपा, मी तुला पुन्हा सांगतोय, तू काही घाई करू नकोस, कारण मागच्या वेळी बघितलंस ना जे सत्यजितवर तू आरोप केलेस, नंतर सगळं काही तुझ्या संगलट आलं ते. मग आता निरूपा जरा घाबरते, पण ती म्हणतच असते की चल पंकज आपण जाऊ. तेवढ्यातच आजी आता पदर खोचून तेथे येतात. त्यातच उभ्या राहतात. तर निरूपा ठामपणे सांगत असते यावेळी चोरीना सत्यानेच केली आहे. तेव्हा आजी रागात म्हणते माझा सत्या चोर नाही. तेव्हा सगळेजण आता आजीकडे बघत राहतात. सर्वांना आजी आल्यामुळे आता धक्का बसतो आणि निरूपाला समजतं की ही म्हातारी ना आता सत्याची बाजू घ्यायला आली आहे, किंवा हिच्याकडे असा कोणता तरी पुरावा असेल जो सत्याच्या विरोधात असेल. मग आजीला पाहून आता निरूपा एकदम गप्प बसते. तर पंकज आणि देविका सुद्धा खाली मान घालून उभे राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आजी सत्याची बाजू मांडते. तरीही निरूपा तिच्या मतावर ठाम असते की त्या सत्याने चोरी केली, आणि जर माझ्यासमोर तो आत्ता असताना तर या हाताने त्याचं थोबाड फोडलं असतं. तेव्हा आजी आता तोच निरूपाचा हात हातात घेतात आणि असा पिरगळतात. तेव्हा ओ सासूबाई काय करताय तुम्ही? लय दुखतंय माझं असं म्हणून ती ओरडू लागते. या हाताने मारणार का सत्याला? बघू ना कशी मारतेस तू, असं म्हणून आजीच तिला अद्दल घडवते. तर आता दुसरीकडे सत्या खुश असतो, कारण मीरा त्याच्या जवळच असते. तो म्हणतो अगोदर मला खूप धाकधूक वाटत होती हे सगळं करण्यासाठी, म्हणजे स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी, पण तू आता इथे आली ना मला खूप छान वाटतंय, आणि आता असं वाटतंय की ही स्पर्धा मी पूर्ण करून शकेन. मग आता तो म्हणतो धूमकेतू आपल्याला हे जमणारच, असं म्हणून तो मीराच्या हातावर टाळी देतो आणि खूप खुश असतो. मीरासुद्धा त्याच्या सपोर्टसाठी आता तेथे थांबते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.